पुरच बघा कोण मधीच घ्या ऋतू आणि हेलो 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 वर घ्या हल 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 हार्मोनियम लावायचा
सुस्वागतम सुस्वागतम. धन्यवाद आणि नमस्कार. वीरभद्र सेवा मंडळ रायपाटण टक्केवाडी श्रीदेव मोनेश्वर जागरदेव सार्वजनिक श्री सत्यनारायणची महापूजा आयोजित करून येथील सर्व रहिवाशांनी आणि या वीरभद्र सेवा मंडळ रायपाटण टक्केवाडी यांनी आज श्री सत्यनारायणची महापूजा आयोजित करून आम्हा दोन्ही बुवांना आमंत्रित करून डबलवारी भजनाचा जंगी सामना आयोजित करून आम्हाला दोन्ही बुवांना आमंत्रित केल्याबद्दल प्रथमतः वीरभद्र सेवा मंडळ रायपाटण यांचे मी माझ्या लिंगरवनाथ प्रासादिक भजन मंडळाच्या वतीने आभार मानतो. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. तसेच बघा, मी स्वतः सचिन नरहरी सावंत, मुक्काम पोस्ट कडावल, तालुका कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग आणि पॉड भरूसाठी मुंबई डोंबिवली, आणि मला पकवादाची साथ करतायत ते नागेश लाड आणि तबल्याची साथ करतायत ते गणेश साटम, आणि माझ्या कोरस मंडळीचे मी माझ्या मंडळाच्या वतीने आभार मानतो. आणि तसेच मला आज उत्कृष्ट जोडीवाले लाभलेले आहेत. त्यांचं नाव आणि त्यांचं भजन मंडळ सन्माननीय बुवा श्री राकेश मधुकर मिसाळ, गुरुवर्य भजन सम्राट श्री प्रमोदजी हरियाण बुवा यांचे पंचशिष्य, आणि त्यांना पकवादाची जे साथ करतायत ते अभिजित वस, आणि तबल्याची साथ करतायत ते गणेश साटम, आणि त्यांच्या कोरस मंडळीचे मी माझ्या लिंगरवनाथ प्रासादिक भजन मंडळाच्या वतीने आभार मानतोय. आणि ज्यांनी आम्हाला आमंत्रित केलं, फोनद्वारे ज्यांनी संपर्क केला, असे आमचे परममित्र सन्माननीय विकासजी रोडे साहेब यांचेही मी माझ्या मंडळाच्या वतीने आभार मानतोय. तसेच या गावचे विकास करणारे सन्माननीय सरपंच श्री निलेश चांदे साहेब, आणि येथे सुप्रसिद्ध भजन सम्राट गणेशजी पांचाळबुवा यांचे पट्टशिष्य श्री सन्माननीय अनिल सावंत बुवा यांचे मी माझ्या मंडळाच्या वतीने आभार मानतो. तसेच बुवा तुषार देवळेकर, सन्माननीय सुप्रसिद्ध भजनकार शिरशेकर बुवांचे शिष्य, हे या कार्यक्रमाला त्यांचेही मी माझ्या मंडळाच्या वतीने आभार मानतो. बुवा योगेश सोडी त्यांचेही आभार मानतोय. आणि खरोखरच जमलेल्या तमाम भजन रसिकांचे आभार मानून गणरायाला वंदन करून विद्येची देवता श्री सरस्वती माते चरणी नतमस्तक होऊन, जन्मदात्या मात्या पित्या चरणी नतमस्तक होऊन, सद्गुरु श्री स्वामी समर्थांच्या चरणी नतमस्तक होऊन, कणकवलीच्या भालचंद्र बाबांच्या चरणी नतमस्तक होऊन, महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा करून, धर्मवीर संभाजी महाराजांनाही मानाचा मुद्रा करून या आमने सामने डबलवारी भजनाला सुरुवात करतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र. धन्यवाद. हॅलो, पाहिजे जरा माऊली लेवल द्यावा फक्त थोडीशी. गुरव साहेबांसाठी, म्हणजे ज्यांचं साऊंड सिस्टम आहे गुरव साहेब, त्यांच्यासाठी पण एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. तसेच बघा, दानशूर व्यक्तिमत्व या गावामध्ये, जे बघा ह्या कलियुगामध्ये कवड्याच्या पाऊलभर पण जागा देणार नाही, पण दानशूर प्रमाणे गावाला जागा देणारे सन्माननीय श्री रामचंद्र तुकाराम शेट्टे आबा यांच्यासाठी पण एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. त्यांनी पण रस्त्यासाठी जागा दिली आहे. बघा, महादेव रोडे साहेब व रमाकांत शेट्टे यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. बघा, कारण गावाच्या विकासासाठी उभी राहणारी ही माणसं आहेत. बघा, सध्याच्या कलियुगात सांगतो, कवड्याच्या पाऊलभर पण कोण जागा देणार नाही. बरोबर ना? आज आम्हीच बघा ना, देशासाठी भांडतोय, ईदभर जागेसाठी पण आपण आज आपले सैनिक जीव घेतायत एकमेकांचं. बघा, शहीद झाले आपले
आपले आज 5 सैनिक शहीद झाले, त्यांनाही माझ्या लिंगरवणात प्रासादिक भजन मंडळाच्या वतीनं आणि वीरभद्र सेवा मंडळाच्या वतीनं मी त्यांना लाख लाख माझ्या मंडळाच्या वतीने सलामी देतोय बघा. आणि या गावचे पोलीस पाटील बघा, महिला, आज महिला कुठे जाणार तिथं पहिला नंबर महिलांचा, बरोबर ना. यांका मगाशी त्या ताईनी सांगल्यानी हो चालू करू सांगा, हे दाबडतो भाई जर माका बाहेर सांगल्यानी काय असत त्याच्यात आम्ही समाधान मानणार. म्हणजे आमचं किती लक्ष असतं तो बघा तुम्ही. पण खरोखर उत्सुकता या महिला मंडळासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. भजनाच्या माध्यमातून तुमचं मनोरंजन करणार. जवळजवळ आता 12:30 वाजत दिले बरोबर ना. पण प्रथमतः भजन परमेश्वराचं नामस्मरण जे पंचरत्नांनी आपल्या भजनाची जी परंपरा घातली आहे आणि यात थोर जाणकारी मंडळी आहेत त्यांच्यासाठी प्रथमतः भजन मनोरंजन हे नक्की होणार. कारण माझे जोडीवाले बुवा पहिल्यापासून प्यान आधीच घेतली, ठेवूनच नाही खाली, स्वप्ला तर माझा घेवा असं देत. प्रथमतः भजन खरोखर राकेश मधुकर मिसाळ बुवा आहे, हुतकरू बुवा, म्हणजे आता मला वाटतं 10-12 डबल बाऱ्या बुवानी केले आहेत. खरोखर हुतकरू कलाकारासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. कारण बुवा माझ्याकडनं तुम्हाला शुभेच्छा आहेत. तुमच्या मुखामध्ये सरस्वती नांदो, काय म्हणतोय ते फक्त शब्द ऐका, तुमच्या मुखामध्ये सरस्वती नांदो आणि तुमच्या मुखातनं चांगले शब्द येऊ, हीच त्या परमेश्वराचरणी प्रार्थना आहे. म्हणजे त्यांनी कसा बोलायचा त्यांनी ओळखान जायचं, आपण काय बोलणार नाही. आणि खरोखर महिला वर्ग जास्तीत जास्त आहे आता नाही, पण गजराच्या रूपात तुम्ही थांबायचं आहे. तुमच्यासाठी एक स्पेशल मी गजर खरोखर. कारण काय आजकाल बघा हा पुरुष वर्ग कमी दिसतोय पण महिला वर्ग जास्त दिसत आहेत. पूर्वी जो काळ होतो तेव्हा एक विचारण्याची पद्धत होती की ताई बाबलो कसो आका कसा, पण आता ताईच्या नावाना नाही. गो बेबी आहे तुझ्या अकाउंटात 1,500 इले, तुम्ही सांगशात नाही तर त्यांचे 1500 रुपयावर तुमचं डोळं किती आहे. अजिबात नाही असा. प्रथमतः भजन तुमचं मनोरंजन नक्की करणार. धन्यवाद. हॅलो, पेटीचा कमी करा थोडासा असं दे तेवढं. पेटीचा थोडासा वाढवा ना.
मुक्तीची भक्ती वाचूनी मुक्तीची झडली रे व्याधी विठ्ठला मीच खरा अपराधी विठ्ठला मीच खरा अपराधी विठ्ठला मीच खरा अपराधी वाचूनी झडली रे व्याधी वाचूनी मुक्तीची झडली रे व्याधी विठ्ठला मीच खरा अपराधी विठ्ठला मीच खरा अपराधी विठ्ठला राम प्रभु ऐकती रामायण रामायण धन्यवाद. विघ्नांचा तू विघ्न विनायक जय जय मयुरेश्वरा विनम्र भावे सावध वंदन तुझिया चरणी ओंकार पुरस लावत द्या ना जरा वक्रतुंड तू श्रीलंबोदर वक्रतुंड तू श्रीलंबोदर बुद्धिता तू अथांग सागर बुद्धिका तू अथांग सागर जनहित करता तू परमेश्वर जनहित करता तू परमेश्वर तुझ्या कृपेने कार्य सिद्धी येई आकारा विनम्र भावे वंदन तुझिया चरणी विनम्र भावे वंदन तुझिया चरणी ओंकारा शुभ मंगल तव नाम गजानन शुभ मंगल तव नाम गजानन गिरिजेता तू असशी नंदन गिरिजेचा तू असशी नंदन प्रेम भरावे करिता पूजन प्रेम भरावे करिता पूजन नाही सुखाला पुणे कधीही आमुच्या संसारा विनम्र भावे वंदन तुझिया चरणी ओंकारा विनम्र भावे वंदन तुझिया चरणी
पुंडलिक वरदा श्री ज्ञानदेव श्री पंढरीनाथ माऊली ज्ञानेश्वर विघ्नहर्ता वक्रतुंड श्री गणपती गजानन सत्य संकल्पाचा दाता श्री सत्यनारायण श्री ग्रामदेवता लिंगेश्वर देवर वर्णाथ देव रामेश्वर देव कुणकेश्वर देव कामेश्वर सद्गुरु श्री स्वामी समर्थ परम पूज्य भालचंद्र परम पूज्य गगनगिरी हर 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 श्री ब्राह्मण देवाता अवधूत चिंतन श्री गुरुदेव बजरंग सुप्रसिद्ध भजन सम्राट कैलासवासी दीपक चव्हाण छत्रपती शिवाजी छत्रपती संभाजी आई कुलस्वामिनी ज्ञानमातेचा विजय कोरस आवाज जरा वर करून घ्या माईक बाळा सिंगल सिंगल वापरा ठीक आहे हरकत नाही असू देत मजा येणार खरोखर म्हणजे उत्कृष्ट साऊंड सिस्टम आणि विकासजी थेटे साहेब खरोखर सर्वप्रथम म्हणजे खरोखर या मंडळाचे आभार मानावे तेवढे थोडे कारण बुवा बघा पहिले फक्त आपण गाणं म्हटलं खरोखर जोरदार टाळ्याने तुम्ही आमचं स्वागत केलं खरोखर ह्या मंडळाला कुठल्याही गोष्टीची कमतरता भासणार नाही कारण हे मंडळ जे आहे ते खरोखर बुवा आम्ही अनेक ठिकाणी जातो मंडळ भरपूर असतात पण त्या मंडळामध्ये जी व्यवस्था पाहिजे ती खरोखर आल्यावरती खरोखर समाधानकारक आम्हाला दोन्ही मंडळांना उत्कृष्ट प्रकारचं जेवण महाप्रसाद तुमच्या मंडळाने दिला तुमची एकात्मता आणि तुमच्या महिला वर्गांचं तुम्ही खरोखर खूप मोठ्या प्रमाणात स्वागत केलं खरोखर ही मोठी गोष्ट आहे छोट्या छोट्या बारक्या गोष्टी बघण्याची गरज आहे खरोखर त्याच वेळी आपलं मंडळ मोठं होतं बघा लहानापासून मोठ्यांचे सत्कार केलात तुम्ही हे खूप मोठी गोष्ट आहे कारण माणसाला बघा माणसाचा मान सन्मान केला की तो समाजामध्ये एक गोष्ट करत जातो आणि तेच आज या मंडळाने केलंय या मंडळाला उदंड आयुष्य लाभो या मंडळाची उत्तरोत्तर प्रगती हो अशी त्या परमेश्वराची मी प्रार्थना करतो सांगून ठेवले बघा निश्चित टाळी मारूचे नाही आता सत्कार जेवढ्यांचे केले नाही होत ते खाली हाताने येऊन नाहीत बुवा हो आणि मगाशी जे मोठा मंडळ म्हणजे ते 5000 जिंकले ते आज उडवून जाणार दोनही बुवांवर उडवू नको पण एक सांगता एक गंमत म्हणून पण मोठ्या मनाची माणसं आहेत पैसे देवा अगर नको देऊ दिलास तर आम्ही घेणार कारण मी खूप लांब सुनीलोय माझे जोडीवाले अजून जवळ सुनील हाताची घडी तोंडावर बोल बघा पण खरोखर नवीन असले म्हणून म्हणजे त्या ह्याच्यावर जाऊ नको उत्कृष्ट बोलको पोपट माणूस हा कड काढताय की त्या माझ्या जोडीवाल्यांका म्हणजे नवीनच त्यांना बोलाक चान्स गावको पण खरोखर सांगतो पोपटाक लय सांभाळूचो लागता तुमच्या भाषेत सांगते पोपटाक लय सांभाळूचो लागतं कारण त्याका कंठ फुटतं ना मिरशांगे घालूचे लागतो मिरची घालूचे लागतं माहिती आहे ना कारण ज्यावेळी मिरची घालतो त्यावेळी त्या पोपटाला बघा कंठ उत्कृष्ट प्रकारे फुटतो
म्हणून तुमका सांगलंय म्हणून असं करू नको, नाही तर बुवांका कंठ फुटासाठी 2-3 मिरची आणून द्यायच्या. असं काय नाही, पण पोपटा कंठफुटासाठी मिरच्या द्यावे लागतात. खरोखर परमेश्वराचं नामस्मरण बघा, राम नामाचा जप केला पाहिजे बघा. कारण ज्याच्या मुखामध्ये राम आहे त्याला काम त्याचं सोपं आहे बघा. राम म्हटल्याच्या नंतर तोंड उघडं राहतं आणि म म्हटल्याच्या नंतर तोंड बंद होतं, म्हणजे आपली वैखरी बंद होते बघा. आपल्या मुखामध्ये राम म्हटल्याच्या नंतर आपल्या मुखामध्ये म्हणजे आपल्या शरीरामध्ये विकार, म्हणजे आपल्या शरीरात जे पाप असतं ते राम म्हटल्याच्या नंतर बाहेर जातं आणि म म्हटल्याच्या नंतर बंद होतं बघा. म्हणजे बाहेर गेलेलं पाप आपल्या आतमध्ये येत नाही बघा. बघा राम नामाने एका मनुष्याने बघा आयुष्यभर दारू पियालो त्याव केल्यानं, पण हाय माका आज बरा वाटला. बाकीच्या टायमिंगला त्याव करीन, पण आज एक पण माणूस नो ड्रिंक, एवढा समाधान वाटला. सगळ्यांसाठी एकदा त्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आणि असाच हा व्यसनमुक्त गाव झाला पाहिजे बघा. बरं वाटलं म्हणजे कोण आणि हसर कोण म्हणणं नाही शालाव पेटाव बुवा बघा, म्हणजे बरा वाटला. एक फक्त चांगलो माणूस कोणतरी या म्हणजे त्याका जाणकार का तो बोलला कोरसचा आवाज येत नाही. खरोखर त्या माऊलीसाठी जो बोलला त्याच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे बघा. एका मनुष्याने आयुष्यभर परमेश्वराचं नामस्मरण केलं नाही बघा, फक्त दारू पियाला. आणि बुवांसारखा एक सद्ग्रस्त होता, तो त्याला दारू पित होता म्हणून पडून मारणार म्हणून पकडायला गेला. पकडायला गेला तर त्याने काय म्हटलं, हरामजादे बाजूला हो. काय म्हटलं, हरामजादे बाजूला हो. हरामजादे म्हटलं आणि पडकन ताडकन जाग्यावर पडला आणि तिथेच मेला बघा. मेल्यानंतर सर्व विधी झाले, स्वर्गात गेला. शंभूदेव सगळे चेकिंग केलेली मडकी, एका पण मडक्यामध्ये पुण्य नाही, पण शेवटच्या मडक्यामध्ये तीळभर पुण्य होतं. किती? तीळभर. ते पुण्य कुठलं होतं तर मरते वेळी निस्वार्थीपणे त्याने काय म्हटलं होतं, हरामजादे बाजूला हो. त्याच्यामध्ये काय आला, राम आला बघा. आणि त्या राम नामाने त्याला पुनर्जन्म दिला. एकदा राम म्हटला तर पुनर्जन्माला गेला. आपण 1000 वेळा बुवा राम राम म्हणतो, आपण काही जाऊ भया, आपण जाणू भया. आजकाल बरेच भजनी बुवा बरेच भजनी बुवा एकामाकावर तुटान पडतात, एकामाकाच्या कानाखाली खेचतात, एकामागात नाहीसे करतात. पण आपण आता करूचा नाही, कारण कैलासवासी दीपक चव्हाण आणि सुप्रसिद्ध भजन सम्राट प्रमोदजी हरियान बुवांनी हजारो कार्यक्रम केले आणि त्यांच्या भजनामध्ये आम्ही टाळकरी होतो. आणि आज केव्हा भजनी बुवा झालो हे कळलं नाही बुवा. त्यांचे संस्कार त्यांनी दिलेले जे बाळकडू आहे आम्हाला, त्याचं आम्हाला जतन करायचं आहे. ते करून तुमचं मनोरंजन नक्कीच करणार. प्रथमतः भजन, त्या परमेश्वराचं नामस्मरण, आणि त्याच्यातनं तुमचं मनोरंजन. तुमच्या गाठीला एक एक गोष्ट अशी सोडून देणार, ती उद्या जाऊन तुम्हाला आठवली पाहिजे. कारण ह्या कलियुगातल्या ह्या पिढीला हे कळलं पाहिजे, राम काय असतो, हनुमान काय असतो, आपली कुलदेवता काय, आपली ग्रामदेवता काय, हे प्रत्येकाला कळलं पाहिजे. आणि त्याची जाण या मंडळाने करून दिले. त्या मंडळासाठी तुमच्याकडनं एकदा जोरदार टाळ्या या. हॅलो, जय गंगे भगीरथी
भागीरथी हर गंगे भागीरथी चिदानंद सुंदर तेजी चिदानंद सुंदर तेजी पावन तेजी ही मूर्ती पावन तेजी ही मूर्ती जय गंगे भागीरथी जय गंगे भागीरथी जय गंगे जय गंगे भागीरथी आरंभी वंदीन अयोध्येचा राजा आरंभी वंदीन अयोध्येचा राजा आरंभी वंदीन अयोध्येचा भक्ताची आकाश भक्ताची आकाश भक्ताची आकाश भक्ताची आकाश आवतसे आरंभी वंदीन अयोध्येचा राजा आरंभी वंदीन अयोध्येचा राजा आरंभी वंदीन आरंभी वंदीन आरंभी वंदीन राला
विराजे शंखचक्र पद्म विराजे शंखचक्र पद्म गबधनी धसा निसा निसा धनी पद गबधनी सा निसा गबधनी सा गबधनी सा गबधनी निसा शंखचक्र पद्म विराज शंखचक्र पद्म विराज शंखचक्र पद्म विराज त्रिशूळ डमरू नाद 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 वाद 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 काशी राम जय 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 बोल काशी राम जय 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 बोला काशी राम जय जय काशी राम जय 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 बोल काशी राम जय 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 बोल हर हर दानी 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 दपा 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 गसनी सा दानी 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 दपा 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 गसनी सा सगा सगा पापा गपा दादा पादा नी दानी दानी सगा सगा पापा गगा सनी सा दानी दपा गगा दपा दानी दा दानी दपा गपा गसनी दानी दपा गपा गसनी दानी दपा हरा धन्यवाद. सन्माननीय जगदीश रोडे आणि बंड्या शेट्टे यांच्याकडनं बहुमोल असं 200 रुपयाचं पारितोषिक, बरोबर ना? 200 रुपयाचं बहुमोल असं पारितोषिक आहे. दोन्ही मित्रांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. धन्यवाद. हातीत कागद आणि पॅन घेऊनच बसले असू देत, पण काय तुम्ही हातीत कागद आणि पॅन घेऊन बसलात का आमका वाटला काहीतरी घेऊन येते. लास्ट तक आहे तसंच हातीत पॅन घेऊन राहा आणि कागद. बुवांका पण वाटतं हा काहीतरी आणणार, पण असू देत. तसे बुवा आमचे माणूस खूप चांगलो असा, गोडो माणूस असा, काय बोलणार नाही, अजिबात अंग काढायचं नाही. आणि
मी जरी काय बोललोय साहेब ती असत बघा बघा पूर्वी जो काळ होतो ना तेव्हा लहान पोरग्यान का ना म्हणजे आमच्या काळात आमका औषध घेऊन पदराखाली असायची बुवा पण आता कलियुगात बापाशी पोरांकडे घेऊन फिरायची तुमचं नाही सांगत हे सत्य परिस्थिती आता माझी पण परिस्थिती तीच आहे माझी बायको कामात सर्व्हिसला जाता दोनही झील माझ्या ताब्यात दिलेले एका घरी घेऊन इलंय आणि एका मुंबईत घरात ठेवून इलंय तो संध्याकाळी औषधी काय औषध पहिलं म्हणजे कलियुगात सत्य परिस्थिती आहे बाबा कलियुगामध्ये मुलं आईला पहिलं नाही बुवा विचारत आहेत बापाला पहिलं विचारतात पप्पा कारण त्याका माहित आहे 10-20 रुपये बापाशी कडनंच गावतले आऊस दांड गावतली या पण आता हल्ली काय झाला ते 1500 रुपये येऊ लागल्यापासून आऊस बिंदास हे घ्या बंद झाले काय बंद होतील बंद होणार नाही हो असं देत काय तुमच्या 1500 ना आमचं किसो फाटाची पाळी गेली बघ सत्य कारण बघा असं नाही चांगलं कार्य तुमचे 1500 रुपये 1500 2100 होऊन दे 2500 होऊन दे पण काहीतरी हे लाईट बिल वाढतंय ते कमी झालं पाहिजे कारण काय माहित आहे ह्याचा भूदंड बुवा त्यांना जरी दिली असली त्याचा भूदंड आपल्याला बसतोय हे कुठेतरी ओळखलं पाहिजे आणि ह्याचा जो पुढे नेण्याचं काम आज सरपंच साहेब होय त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे हो ह्या त्यांनी पुढे न्यायचा ते 500 आमका देतील ते वेगळे सरपंच म्हटले असा काय नाही दिलास तरी काय नाही पण ते देणार 500 दोघांना दिल्याशिवाय जाणार नाही असा सांगा सगळ्या का मी कसं सांगताय आता हे ताई बी बसले हे 100-150 दिल्याशिवाय जाणार नाही ते 1500 आपल्या भावाक देणार ती बघा आता ताई आधीच हात पकडता आपला नाही बॅटरी घेऊन दिले घरा वाटेक लागणार असून दे पण खरोखर मी असं म्हणत नाही की कार्यक्रमामध्ये ही माऊली आहे ना मगासपासून उत्सुकता आणतात त्या माऊलीसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत हे मेन आहे बुवा कारण काय माहित आहे कोणाला कोणी देऊन ठेवलं नाही ताई पण एक उत्सुकता सगळ्या लोकांना पुढे घेऊन चालणं हे काम तुमच्याकडनं होतंय आणि खरोखर मगाशी त्या बरा वाटला की खरोखर त्या ताईनी आठवण करून दिली आणि आमच्या फौजदार ताईनी डबलबारीसाठी शुभेच्छा माका वाटला तुमच्या आठवणीत नाही की काय आम्ही आपल्या पाठी दोघजण गपचूप बसलेलो पण त्यांनी आठवण त्या माऊलीसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे फौजदार म्हटल्याच्या नंतर काय माहित आहे फौजदार माझो सक्को भाव फौजदारा गावात पण पूर्ण गाव सांभाळणं गाव म्हणजे कुटुंब असतं आपलं आणि हा बारावाडीचा गाव आहे आणि बारावाडीचा गाव आहे आणि खरोखर हा मोठा गाव आहे ह्या गाव सांभाळण्यासारखं साधारणची गोष्ट नाही पण ती माऊली सांभाळते खरोखर स्त्री शक्ती म्हणजे तिच्यामध्ये अनेक शक्ती जसे देवीने 9 रूप घेतली तशी तिच्यात 9 रूप आहेत त्या माऊलीमध्ये आणि म्हणून ती आज फौजदार म्हणून पाटील म्हणून आज गाव सांभाळते तिला उदंड आयुष्य लाभो परमेश्वराने तिच्या इच्छा मनोकामना पूर्ण करो आणि ताई एकच सांगतोय कोणी जरी सांगल्या नसात तरी मी माझ्या भावाक सांगितलेला कोणी सांगल्यान 100 500 200 1000 देणार माझ्याकडनं निर्णय द्यायचो नाही मारान दाकार मानतो आपल्या मी ज्याचा सत्य आहे त्याचाच देणार ही माझी बहीण आहे म्हणून मी माझ्या ताड भूमिकेत सांगतोय आणि हे आमच्यासारख्या भावाने सांगण्याची जरूर आहे कारण समाजामध्ये कुठेतरी गरज आहे काहीतरी सांगण्याची मनोरंजन त्याच्यामध्ये समाज प्रबोधन झालं पाहिजे बुवा हिला लक्षात पूर्वीचा काळ होतो बुवा तेव्हा सुना म्हणजे घरातली माऊली शिकलेली नसायची अडाणी असायची पण त्यावेळी पूर्वीच्या काळात पोरांका अंगावरचा दूध असायचे अंगावरचा दूध असल्यामुळे आम्ही रातभर रोज डबलबारी करतो बुवा जागरण करतो कशामुळे औशीचा दूध पियालो आपण पण आताच्या पोरांका औशीचा दूध कमी आणि बाटल्याचा दूध जास्त ती त्याच्या जन्मापासून जी मुखात बाटली लागता ती मरत अगं सुटणार नाही हो पहिलं लहानपणी दुधाची बाटली ती आटली की म्हणता ह्या काय जमणार नाही मग तो म्हणणार थम्सअपची बाटली ती संपली की म्हणणार बिअरची बाटली ती संपली की म्हणणार विस्कीची बाटली आणि मग शेवटी पैसा संपला की गावठीची बाटली गावठी दारूची बाटली आणि तास संपला आयुष्य हाडा मासनात गेली की मग राखेलची बाटली शेवटात हे कुठेतरी बंद झालं पाहिजे कारण आपल्या मुलांना बाप सांगणार की जिला पानबिडी शॉपवर जा आणि तंबाखूची पुडी
पहिलो बापूच सुरुवात करता मालवणी समाजता ना पहिलो बापूच सुरुवात करता मग हे बाप रोज झील काढता आता आणि मग हे रोज बापूस काय सांगता म्हणून झील मळून बघता आणि एक दिवशी वाटत टाकता बघा आणि ती आस लागता बापूस सांगणार जिला संध्याकाळी येताना एक पैड घेऊन ये रे मग त्याका काहीतरी तलब येतात त्या पैडची आणि तो मारताय हे कुठेतरी बंद झालं पाहिजे बघा समाजामध्ये कारण मुलांनी म्हणजे बापाने मुलांना काय गोष्टी सांगितल्या पाहिजे हे बापाला कळलं पाहिजे पहिलं बघा पूर्वी जो काळ होतो त्यावेळी सुना शिकलेल्या नसायच्या पण आताच्या काळात सुना शिकलेल्या आहेत आणि शिकलेले सुना असाल पण ग्रॅज्युएट झालेल्या जरी सुना असल्या तरी पोरा क्लासात जातो आम्ही सांगणार मला शिकलेली ग्रॅज्युएट बायको पाहिजे पण ग्रॅज्युएट जर बायको आपली असली असाल तर आपली पोरा क्लासात जाता नाही बरोबर आहे ना औस जर शिकलेली हा तर पोरांका का शिकू शकत नाही पण औषध जर मोबाईलात ठेवली पोरा काय धर्म शिकतेली आपलं त्या दिवशी एक अशीच एक सुनीली बुवा मुंबईतून गावा गेली तेव्हा साशियन सांगल्या जे बाय म्हणाक लागली सकाळी तर आमोहन तुमच्याकडे काय म्हणतात माहिती नाही पण आमोहन म्हणतात ना त्या आमोहनचा आणि म्हशीला दे सांगितलं घेऊन गेली ती आपलं टोप आमोहन घेऊन गेलो टोप आणि बघता तर परत रिटर्न गेली सासू म्हणते परत रिटर्न का आलीस त्या आमोहनचा टोप म्हणाक लागली का रिटर्न घेऊन आलीस नाही म्हणते म्हस ब्रश करते आहे अहो ती रवत करून फेस बाहेर पडत होतो म्हणजे ह्या आताच्या सुना आहेत आणि पूर्वीच्या काळातल्या रूपाच्या अभंगामधून थोडक्यात बुवांना पण चान्स भेटला पाहिजे जास्त वेळ झालाय सांगण्यासारख्या भरपूर गोष्टी आहेत पण गजराच्या रूपात मग सांगणार बघा भक्त पुंडलिकानं आई वडिलांची सेवा केली बघा भक्त पुंडलिकाने आई वडिलांची सेवा केली 28 युग अशी वीट फेकून आई वडिलांची सेवा करते वेळी अशी वीट फेकून भक्त पुंडलिकाला त्या विठेवरती उभा केला बघा ही 28 युग कुठे आहेत तर आपल्या हातामध्ये आहेत बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 ही 14 हाताची पेर ही 14 आणि ही 14 किती झाली 28 आणि 28 युग आपल्या हातामध्ये आहेत बघा आणि या 28 युगाची जर टाळी मारली तर ती ब्रह्मानंद टाळी ठरते बघा आणि ह्या ब्रह्मानंद टाळी मारल्यामुळे आपल्या शरीरातले 28 रोग कमी होतात बघा ज्याच्या छातीमध्ये दुखतंय बघा परमेश्वराचं नामस्मरण पण होतं आणि ज्याच्या छातीमध्ये दुखतंय त्याने विठ्ठल 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 म्हणावं 5 मिनिटात छातीत दुखाचा बुवा आपोआप बंद होणार परमेश्वराचं नामस्मरण पण होणार आणि त्याच्यात औषध पण मिळणार असे दोन्ही उपयोग त्या परमेश्वराने दिलेत बघा फक्त जाणता आले पाहिजे की कुठली गोष्ट केल्यावरती काय होतं रूपाचा अभंग तुमच्या समोर थोडक्यात सादर करतो धन्यवाद देवदेशन धर्मा पायी प्राण घेतल हाती देवदेशन धर्मा पायी प्राण घेतल हाती शूर सरदार मारा काय कुणाची भीती शूर सरदार काय कुणाची भीती आईच्या गर्भात मगली सुंदराची लेकी
आईच्या गर्भात उमगली नाराजीने तलवारीची लगील लागल चढली तलवारीची लगील लागल चढली लाख संकट झेलुनी घेई अशी पाणी काती देवदेशन धर्मापायी देवदेशन धर्मापायी प्राण घेतल हाती शूरमी कस्तुरीची उटी तिलक ललाटी कस्तुरीची उटी तिलक ललाटी हा सावळा जगजेती उभा सावळा जगजेती उभा सावळा जगजेती उभा विठेवारी कस्तुरीची कस्तुरीची उटी तिलक ललाटी कस्तुरीची उटी तिलक ललाटी हा मनी चांगले रूपही चांगले मनी चांगले रूपही चांगले मनी चांगले रूपही चांगले दर्शन चांगले विठोबाचे दर्शन विठोबाचे दर्शन चांगले विठोबाचे दर्शन चांगले विठोबाचे दर्शन चांगले विठोबाचे आला पंढरे कुंडलिका भेटी आला पंढरे कुंडलिका भेटी हा आला पंढरे कुंडलिका भेटी
पंढर्याची कस्तुरीची उटी तिला कळलाटी कस्तुरीची उटी तिला कळलाटी हॅलो, सन्माननीय संतोष रोडे साहेब यांच्याकडनं एक 100 रुपयाचं बहुमोल असं पारितोषिक मंडळाच्या वतीने स्वीकार करतो. माऊलींसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. तसेच मंदार रोडे आणि अंश हिगिष्टे या दोन्ही माऊलींकडनं मामा भाजे